वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच हे मुंडेंनी सिद्ध केलेलं आहे। अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केलंय। धनंजय मुंडेंमुळेच कराडची गुंडगिरी फोफावली असं देखील दानवेंनी म्हटलं। निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। याचा अर्थ धनंजय मुंडेंनी प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडांचे एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावलेली होती आणि वारंवार त्या भागातील जनतेने मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेले आहे। निवडणूक आयोगाने याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे। तर शिंदेंच्या प्रतिमेला डाग लागेल असं माझ्याकडून काही होणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। अंधेरेच्या ट्विटवरती आता उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। उपमुख्यमंत्री पदाची सामंतांची सुप्त महत्त्वाकांक्षा ही मी उघड केल्यानं त्यांचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का असं ट्विट सुषमा अंधारेंनी केलं। मी माझ्या मर्यादा ओळखलेल्या आहेत। मी ऑलरेडी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल असं उदय सामंतकडनं होणार नाही। तेच सारखे प्रश्न विचारून माझ्यात काही फरक पडण्यातला नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत, मी ऑलरेडी सांगितलंय। तर विवेक कोल्हेंनी भूमिका मांडली, मतभेद नाहीत असं विखेंनी म्हटलेलं आहे। विवेक कोल्हेंच्या नाराजीवरून राधाकृष्ण विखे पाटलांनी हे वक्तव्य केलंय। आकाचीच मदत पाहिजे तर तरुण नेतृत्वानं उथळपणा कमी केला पाहिजे। राधाकृष्ण विखेंनी विवेक कोल्हेंना हा सल्ला दिला। नाही, मला वाटत नाही असे कुठे मतभेद काय शाब्दिक चकमक झालेली आहे आणि त्यांनी त्याची भूमिका मांडली की मदत व्हायला पाहिजे वगैरे। तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला आकाची मदत पाहिजे तर तुम्ही हे जो उथळपणा आहे नेतृत्वामध्ये कधी कधी तरुण मुलं असतात त्यांनी उथळपणा कमी केला पाहिजे। शेवटी नुकसान त्यांचं होणार आहे त्याच्यामध्ये। 2019 म्हणून तर मी कालच सांगितलं आका काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काही संदिग्ध ठेवली नाही कधी। तर मुंबईचा मतदार यादीत दुबार नाही तर तिबार मतदार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। बोगस मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवरती असल्याचं देखील समोर आलंय। दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी प्रशासन मोहीम हाती घेणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। तर यात काय नवीन माहिती समोर आली आहे ते आपण पाहूयात। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 6,800हून अधिक दुबार मतदार असल्याची माहिती मिळते। तर किशोरी पेडणेकरांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8,207 दुबार मतदारांची संख्या आहे। माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग 198 मध्ये 7,295 दुबार मतदार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशिष शेंबूरकरांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7,095 दुबार मतदार आहेत। समाधान सरवणकरांच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये 7,584 इतके दुबार मतदार असल्याची माहिती मिळते। तर प्रभाग क्रमांक 1 या तेजस्विनी घोसाळकरांच्या प्रभागात 2,142 इतके दुबार मतदार आहेत। तर सर्वाधिक 14 प्रभाग संख्या असलेल्या भांडूप विभागामध्ये 69,500 दुबार मतदार असल्याची माहिती आता समोर येते। तर उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर उद्या पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती होणार आहे। अनगर नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीत थिटेंचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता। आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा थिटेंच्या वकिलांचा दावा आहे। अनगर नगर अध्यक्षपदासाठी प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता कोर्टाकडून या संदर्भात सुनावणी जी आहे ती घेतली जाणार आहे। तर पंढरपूर नगरपालिकेमध्ये उमेदवाराच्या चिन्हावरून गोंधळ झालाय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना वेगळं चिन्ह दिल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला। नियमाप्रमाणे चिन्हाचं वाटप उद्या होईल। निवडणूक अधिकारी सीमा होळकर यांची ही माहिती आहे। एक चिन्ह मिळालं नाही तर उमेदवारासह ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला
तर आम्ही इथं 2 तारखेपर्यंत ठिय्या आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू. मत मागायला दारात जाणार नाही. शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवल. हुकुमशाहीला थारा द्यायचा, गुंडगिरी प्रवृत्तीला थारा द्यायचा, किंवा या सरकारच्या दबावाला थारा द्यायचा, की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने ॲप्लिकेशन केलं होतं, परंतु तो वेळेत ॲप्लिकेशन न केल्यामुळे ते चिन्ह त्यांना चिन्ह गोठवून दिलं नाही. त्यांचा विषय असा होता की ते चिन्ह इथं त्यांना मिळावं, ती मागणी सांगण्यासाठी ते इथं आले. तर अंबरनाथमधील शिंदेचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग थल यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. शिंदेंच्या शिवसेनेत नाराज असल्यानं त्यांनी पक्षाला रामराम केला.